चिंतन तुषार प्रस्तुत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार साधक हो, मी सौ दीपा आनंद वेद पाठक पुणे सादर करत आहे परमपूज्य सद्गुरु स्वामी विद्यानंद चरित्र सारामृत. लेखक आहेत श्री प्रल्हाद अवचट तथा स्वामी कृष्णानंद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम सद्गुरु विद्यानंदाय नमः. पर्व 6 सर्ग 3. वर्ष प्रतिपदा दिवस ही पहिला वर्षा हो आरंभ. गुढी पाडवा म्हणती तयाला तोची शुभारंभ. मुहूर्तातला पवित्र दिन तो जनते आचरती. घराघरावर गुढ्या तोरणे मंगलते ते करीती. जमीन जुमला सुवर्ण वेढी नवीन वस्त्रे घेती. स्नेही जनासह मोद बराने मिष्टान्ने सेविती. मंगल दिनिया मंगल हे मन प्रसन्नते ये भरती. शुभ चिंतन ते परस्पराते स्वागत तेही करीती. श्रीरामाच्या वनवासाची 14 वर्षे सरली. राम जानकी आज परतली म्हणून अयोध्या सजली. सृष्टी निर्मिती कार्ये केला ब्रह्माने प्रारंभ. म्हणून करीती नवीन कार्या आज शुभारंभ. नवे वर्ष ते नवा मास तो नवीन दिन तो पहिला. चराचरावर चैतन्याचा साजनवा तो चढला. तात्यांच्या या जीवनातही परिवर्तन ते घडले. तात्या पांडे नाव जाऊनी विद्यानंदची झाले. क्षणी 8वे सावरखेडे जन्मे जै दामोदर. नागपुराहून जबलपुरासी आलो भरण्या उदर. विवाह झाला पुण्यास आलो प्रपंच झाला सुरू. सुख दुःखाच्या अनेक घटना जीवनी गेल्या भरू. परमार्थाचा आर्त ध्यास तो अवचित पावसी गेलो. स्वरूपानंदे साध्य कथियले गुरु कृपांकित झालो. पडली जीती साध्य साधना गुरुने ती घडविली. घडामणीचा भरुनी तयांनी रत्ने ती मढविली. गुरु कृपेचा हा नवलाओ साज स्वरूपी शोभे. अमलानंदे हृदय भारले प्रसाद ऐसा लाभे. मध्यान्नीचा सूर्य तळपता अवचित मेघ ही वर्षे. अंगांगाचा क्षोभ शमवितो शीतल वायू हर्षे. तात्या हाती आले आता अमृत संजीवन. बदलून गेले पूर्णतयांचे अंतरीचे जीवन. तात्या पांडे आता जहाले स्वामी विद्यानंद. जाया पुत्रा आप्त स्नेहिता झाला बहु आनंद. अभिनंदन ते करण्याकरिता स्नेहित सदनी येती. पुष्पहार अन भेट वस्तू ही आदरे देऊनी जाती. गुरुपदावर आरूढ झाले तरी मनी ना गर्व. शिष्य भाव तो तसाच राही अर्पण गुरुजी सर्व. तात्या झाले थोडे गंभीर तरीही निर्भय झाले. तात्या झाले मूक काहीसे अधिक चिंतनी झाले. तात्या होते प्रेमळ तरीही दयाशील ते झाले.
तात्या होते सर्व दक्षी जरी कृपा कटाक्षी झाले. तात्या तात्या म्हणता आता जीभ अशी चरचरे. स्वामी स्वामी आता म्हणूया आदर मनी भरभरे. रामनवमीला राम जन्मला, कृष्णाष्टमीला कृष्ण. सर्व संत जन तसे जन्मले जसे रामनी कृष्ण. मानव म्हणून सारे तेही असेच ते जन्मती. जन्मती जे जे ते सारे मृत्यू असे पावती. जन्म मृत्यू हे चक्र असे हे कालगतीने फिरते. त्यास थांबणे नाही ठाऊक जन्म जन्म ते फिरते. देव संत अनसामान्य जन असती सारे जीव. देव ही आत्मा संत शिवते उरले केवळ जीव. जीव शिव आत्मा याच अवस्था असती उत्क्रांतीच्या. क्रमाक्रमाने उन्नत होती अंती चिरशांतीच्या. जीव असे तो सुख दुःख भोगता धरितो मनी वासना. शिव असे ते तृप्त अंतरी उठती ना भावना. आत्मा म्हणजे शुद्ध स्वरूप जे जीवा ठाई असते. परमात्म्याचे अंश रूप ते सर्व व्यापक असते. मानवी जीवा साध्य असे हे साधी तो एखादा. बाकी सारे गुरफटती त्या मोह बंधने बाधा. जाण जयाला येई अंतरी म्हणती तया जाणता. विचार येई कोण असे मी कशास आलो जगता. तोच जाणता भजे गुरुशी कार्यकृत तो होई. मूळ सिंचने शाखा पल्लव जीवन बहरून घेई. गुरु साधने शिवतो होतो गुरु कृपेने आत्मा. आत्म्याच्या त्या नित्य प्रभेमधी कळतो त्या विश्वात्मा. स्वामी नामे संबोधती ज्या स्थिती ही ऐसी त्याची. मी तो जाणून स्वस्वरूपी विरली वृत्ती ज्याची. जननी जठरी जन्म घेई तो प्रथम जन्म मानावा. सद्गुरु लाभे अनुग्रहित तो दुसराही मानावा. तिसऱ्या जन्मे शिष्यच होती गुरुपदीचा अंकित. पूर्ण जाणता तदाच होतो गुरु कृपांकित. आत्मभाव अन आत्मस्थिती ती निश्चल ज्याची राही. मुद्रांकित ते करुणी त्याला सद्गुरु जनहित पाही. मुद्रांकित ते तात्या झाले आता जाहले स्वामी. तरी अजूनी कर्तव्याची ते उरले होते धामी. कार्यालयीच्या निवृत्तीला अजूनी अवधी होता. झाले नव्हते घरही स्वतःचे विचार मनी तो होता. चाळी मधल्या दोनच खोल्या अपुऱ्या त्या वाटती. येती जाती बहुत मंडळी उगाच संकोचती. शिक्षण घेऊन तिन्ही मुले ती नोकरी सही होती. एक विवाहित दोघांची ती लग्ने व्हायची होती. प्रपंची आर्थिक परिस्थितीला आता स्थिरता आली. 5 वर्षे या संकल्पा डोळ्या पुढती धरली. स्वामी मनीच्या या संकल्पा ऐकुनी कुणी ते म्हणती. स्वामी झाले तरी अजूनी प्रपंच चिंता करीती. प्रपंच कधीही संपत नसतो तो स्वयेची दूर करावा. परंतु त्यातील कर्तव्याचा कधी न विसर पडावा. विहित कर्म ते येई समोरी करी तू जीवे भावे. स्वधर्म म्हणती तयास पार्था कथिले केशवरावे. कर्मफलाची आस नसावी कुकर्म संगती न व्हावी. हेतू विणजे घडते त्याला सत्क्रियाची म्हणावी. जलात असते कमल पुष्पते परी जली ना भिजते. आसक्ती विणराही प्रपंची विरक्ती तेथे सृजते. गीते मधली शिकवण सारी स्वामी जाणून होते. ज्ञानेश्वरी अनदास बोधते मनात ठसले होते.
प्रपंचातही राहुनी कोणी करीतो जो परमार्थ, सारी चिंता सरते त्याची होई तोची कृतार्थ. पूर्वाश्रमीच्या तात्यांचाही प्रपंच असाच होता, आता उरला स्वामी म्हणून तोही करणे होता. होऊन गेले किती संत ते संसारी जे होते, प्राप्तही केले हरीला त्यांनी आपुल्या आदर्शाते. म्हणून ठरविले स्वामींनी ते सामान्या परी राहू, मुद्रेचा वा अधिकाराचा कुठे न वापर दाऊ. परी अंतरी परिवर्तन ते हळूहळू होतची होते, कोश मनाचे पोषक होती हळूहळू विरळत होते. कचेरीतल्या वृक्षमंडळा उधाण भरुनी येई, तात्या म्हणता कुणी अडथळे स्वामी मुखातून येई. मंदिरातले प्रवचन देता स्फुरण नव्याने चढती, विवरण करिता अनुभूतीचे साजत यावर मडती. स्वामीजींची अमोघ वाणी भरली रसातळेने, श्रोतृमंडळी ओलावती हृदयी भक्तिरसाने. स्वामींच्या या विरक्त जीवना नवे वळण ते आले, अनुभूतीच्या नव्या दालनी प्रवेश करीते झाले. पर्व 6 सर्ग 3 समाप्त.